आहे जिंकतील बहुतेक. दुसरा थर यशस्वी. काळजी घ्या. अरे हा आता सर्वात महत्वाचा म्हणजे तिसरा थर लागत आहे. तिसऱ्या थरासाठी पडले. अरे थोड्यावरून जिंकता जिंकता राहिले. हेही गोविंदा पथक दहीहंडी जवळ पोहोचू शकलं नाही. अरे काळजी घ्या. हळू. अरे तिकडे त्याला सांभाळा. कुणाला इजा होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांनी. काही वाटलं तरी तर सांगा. मदत करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. हळू हळूहळू उठा सगळे. आता इजा झाला, बिजा झाला आणि तिजा करायला येणार आहे आदिपती सूर्यवंशी यांचं मंडळ. म्हणजेच आपल्या सूर्यवंशी साखर कारखान्याचे गोविंदा पथक. मी त्यांना विनंती करतो की त्याने दहीहंडी फोडण्यासाठी सुरुवात करावी. आपणही त्यांना प्रोत्साहन देऊया. बोल बजरंग बली की जय. आता दुसऱ्या थराची तयारी सुरू झालेली आहे. दुसरा इतर यशस्वीपणे लागलाय. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. तिसरा थर लागत आहे. तिथे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. यशस्वीपणे तिसरा थर. आधिपती सरकार आता थरावरून वर चढत आहे दहीहंडी फोडण्याच्या दिशेकडे. सगळ्यांचे लक्ष त्या दहीहंडीकडे आहे. डोळ्यात तेल टाकून दहीहंडीकडे बघा. मला तरी वाटतंय अधिपती दहीहंडी जिंकतील. आपणही त्यांना प्रोत्साहन देऊया. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. आपले धाकले सरकार अतिशय सावधपणे तिसऱ्या थरावर चढलेले आहेत. आता हळूहळू त्यांचा चौथ्या थरावर जाण्याचा प्रयत्न यशस्वी. काही सांभाळून जायला हो. या थरावर सरकार पोहोचले की हंडीवर त्यांचेच राज्य. बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. चला मला तिकडे. मोठ्या शिताबीने धाकले सरकारांनी स्वतःला सावरलेले आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या. बोल बजरंग बली की जय. आता धाकले सरकार हंडीच्या दिशेने हळूहळू जवळ जात आहेत. उत्साहात आता त्यांचा हात हंडीला लागतोय. हंडी फोडण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न